लोक काहीच म्हणत नाहीत आणि पुढचा मुद्दा लोक काही म्हणू द्या त्यांच्या म्हणण्याने आपल्यावर काय परिणाम करून घ्यायचा बा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला आपण काय लोकांचे गुलाम नाहीत ते सांगायला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आपले निर्णय बदलायला आपण आपल्या निर्णयावर मुद्द्यावर ठाम असलं राहिलं पाहिजे लोकांचा विचार करून लोक कोणालाच नीट बोलत नाही तुम्हाला खरं सांगतोस किती लोकांसाठी करा किती गावासाठी पळा किती समाजकारण करा राजकारण करा परमार्थ करा लोक कोणालाच नीट बोलत नाही आम्हाला तर नीट बोलतात का मला परवा एक जण भेटला सकाळ सकाळी जे हरी मला रामकृष्ण अरे ते मला माऊली कुठे आज खेळ सहजच बोलतात खेळ मी म्हणलं कोणचा खेळ माहिती का खेळ मांडीला वाळवंटे बाई नाचते वैष्णव हा समाज लोक काही बोलत असते त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर समाज कसा सांगू का अनंत वाचाळ बरळ ते बरळ तया कैचा गोपाळ लोक बोलत राहणारे आपण आपलं काम करत टीका निंदा ह्या गोष्टी होत राहणारे तुम्हाला खरं सांगतो निंदा झाली पाहिजे निंदकाचे घर असावे शेजारी माणसं बोलताना म्हणतात ना असू द्या त्याच्याशिवाय प्रगती होत नाही आणि महाग नावं ठेवणाऱ्यांना मी तर म्हणतो सरकारने पुरस्कार दिले पाहिजे का आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जेकार करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही काय सोपी सेवा आहे का 10 बाय 10चा बोर्ड लावाय 10,000 खर्च आहे पण ही फुकट जाहिरात चालू आहे ना आपल्या गैरहजेरीमध्ये त्याच्यामुळे रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजे त्याच्याशिवाय प्रगती होत नाही आयुष्यात तुम्हाला खरं सांगतो आयुष्यामध्ये 2 तरी माणसं आपल्यावर जळणारे असावेत 2 तरी माणसं जळावेतच आपल्यावर तुम्हाला खरं सांगतो आयुष्यात काही नाही कमवता आलं तरी चालेल पण 2 माणसं मनापासून कडकडून आपल्यावर जळावेत एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा विडवल लोकाला गरीब राहिल्यावर प्रश्न नाही हो पण आपल्यातून एखादा मोठा व्हायला लागला की मग लोकांची गणगण सुरू झाली माहिती हे लौकिक आहे बाबा नोहे बराहा लौकिक अहो ज्ञानोबांची झोळी फाडली तुकोबारांचा गाथा पाण्यात टाकला छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला सिटी लागणे दिव्य द्यावं लागलं कृष्णाला सुद्धा म्हणली हा राजा होत असतो का हा गवळ्याचं पोर आहे याला म्हणायचं नोहे बराहा लौकिक लोक बोलत राहणार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही गावात एखादा माळकरी वाढला लोक चांगलं बोलतात काय त्याला टूचून म्हणणार आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडा आधी तर पिऊन वाकडा होत होता लागला का आता काकडा करा ना काकडा करतो काय आता आले का त्यो म्हणला मी पहिलं पियत होतो मला कोण बोलतच नव्हतं कारण मी बोललं की हानीत होतो का आता पियता यायना बोलता यायना हाणायचं तर लांबच राहिलं ते इरीत पावायचं तर उलटी बुडी घेताना मला पाण्यात सोडताना वर आले म्हणता पाहताना गेले नाही तो काढली ती निघत नव्हती तुला उलट्या बुड्या कुणी घ्यायला सांगितलेलं नो हे बरा हा लौकिक हे लोक काही बोलत असणार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही विडवलं बरं ते गवळण म्हणते हे जाऊन दे बाई ह्याचं काहीच नाही माझ्या मनाची अवस्था झाली पण माझ्या मनाची जशी अवस्था झाली तशी दुसऱ्या ज्या हरिभक्ताची अवस्था झालेली आहे त्याला पारखी म्हणतात आणि त्याला जरी माझं मन मी सांगायला गेले म्हणजे समविचाराच्या माणसाला माझ्या मनातली चर्चा करायला गेले तरी सुद्धा घरच्यांना पटणार नाही अभंगाच्या 3ऱ्या
अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतात, पारखियाशी सांगता गोष्टी. पारखियाशी म्हणजे जो पारखी आहे, माझ्या मनाची जशी अवस्था झाली तसं जो ब्रह्मपदाला प्राप्त झालेला आहे त्या व्यक्तीला जरी मी या परमार्थ विषयाचं चिंतन करायला गेले तरी घरच्यांना ते पटणार नाही. घरची कुटी खातील. कुटी खातील म्हणजे दात खातील. करा. तुम्हाला खरंच सांगू का, कोणत्या आईला वाटतं माझ्या पोटी संत जन्माला यावा? सांगा बरं, खरं मोकळ्या मनाने बोला बरं, होऊन जाऊन दे बरं आज काल्याच्या दिवशी. माझ्या मुलांनी 400 एकर जमीन दान करावं, 65 लाखाची जागीरदारी लोकांना वाटून टाकावं, भंडारा डोंगरावर जाऊन तप करावं, संसाराची राख रांगोळी करावं, जाळून संसार बैसलो. बोलू नका लहान मुलं. अशी अवस्था माझ्या मुलाची व्हावी आणि 24 तास त्यांनी फक्त देवाचंच भजन करावं, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा असं कोणच्या आईला वाटतं? एक नाही सापडणार. हा नाही. बरं, माझ्या पोटी तुकोबाऱ्यांसारखा यावा असं बी कोणाला वाटत नाही. मग माझ्या पोटी दुर्योधना इतका मूर्ख यावा असं कोणत्या आईला वाटतं का? चोऱ्या कराव, चहाडी कराव, हाणामाऱ्या कराव, दारू प्याव, गावात धिंगाणा कराव असा मुलगा ज्याला वाटतं का? असंही वाटत नाही. संत असावं असं. मग तुम्हाला नेमका पाहिजे कसा बुवा? माणसानं सगळं स्वतःच्या सोयीनुसार ॲडजस्ट केलं. लय संत बी नको, लय दुर्जन बी नको, मधला मार्ग सज्जन असावा. वारी करणारा, आईवडिलाची सेवा करणारा, धर्माची सेवा करणारा, सगळ्या गावाला सोबत घेऊन गावचा विकास करणारा असा मुलगा असावा. हे आपल्या सोयीनुसार आपण बनवलेले. संत कोणालाच नकोय. त्याच्यामुळे लय एखाद्या घरात जरी वार करे जन्माला तर घरच्यांना पडतं असं नाही. घरची कुटी खातील हा त्याचा अर्थ आहे. लय ओरिजिनल राजकारण जेव्हा करतो ना, घरादाराचा विचार न करता घरची सुद्धा त्याला शिव्या देतात. ह्याला गावाचं पडलं, घर बायका पोरं बोंबलत मारा उपाशी करायला लागले, हेऊ लागला गाव करीत. घरची कुटी खातील हा त्याचा अर्थ आहे. एक वाक्य सांगा, त्रास हा जवळचेच देत असतात, लांबचे त्रास देतात. आणि लांबच्यांचा त्रास होतच नसतो. त्यांचा ना आपला संबंधच नसतो. त्यांना विचारात घ्यायचं काय काम आहे? ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवली ते जर आपल्या विरोधात गेले तर मग मात्र ते दुःख न भरता येणार असतं. त्रास देणारे घरचे असतात, जवळचे असतात. यालाच म्हणायचं घरची कुटी विडल. गवळण म्हणली, बाई कृष्णाने माझं मन चुरून नेलंय, चित्त चुरून नेलंय, असे माझ्या मनाची अवस्था झाली. आणि आता घरच्यांना जर सांगाय गेले तर त्यांना माझी कोणती लेवल ही कळत नाही. मी गेले भक्तपदाला प्राप्त झाले आणि ते राहिले संसारिक. संसाराला काय संत कळणार नाहीत. संत भक्ताचा महिमा भक्ताची जाणते. मी जर एखाद्या भक्ताला, हरिभक्ताला सांगाय गेले तरी सुद्धा त्यांना पटणार नाही. पारखियाशी सांगता गोष्टी, घरची कुठे खाती. फार विदग्न अवस्थेमध्ये ती गवळण, तिला काय करा, सुन्न अवस्था झालेली मनाची. मग त्या गवळणीला जगद्गुरु तुकोबारायांनी मानसिक आधार कसा दिला हे आपण पाहू. पण त्या अगोदर हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विठोबा रखुमाई, तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थन भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातल्या लीला आपण पाहणार आहोत. या जगामध्ये देव अवतार का घेत असतो तर जगामध्ये अधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. जगामध्ये अधर्म वाढलेलं देवाला कोण सांगतं ते पृथ्वी सांगते. पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गाराने सुरवर सांगता ते. जगामध्ये अधर्म वाढलेला आहे, तुम्ही अवतार घ्या. आणि तुम्हाला खरं सांगतो, सध्या सुद्धा देवांना अवतार घेण्यासारखीच परिस्थिती झालेली आहे. कारण खऱ्याला किंमत राहिलेली नाही. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरिबाची फाटली जुळी, ओसाल्यानं टोळी, गरिबाचं लय मरण आहे. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरिबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून मी झाला नौकर. आमच्या देशात 2000चं बंडल, ज्याच्या खिशात 50 एकर वाल्याचं नाव दारिद्र्य रेषात. गुत्तेगार घेतो पुलाचा गोत्ता, पुलाच नुसती वाळूच घातली, सिमेंटचा नाही पत्ता, आणि पुलच पाडला उद्घाटन होता. इंग्रजांची पुलं अजून टिकून आहेत, पण आपले 5-6 वर्ष धनाधन पडायला लागले. कारण सगळं अवघडच झाले. भ्रष्टाचार, हिंसाचार हेच वाढत चाललं ना. अहो, त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आली, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात मिळलंच नाही, पण मशीनच नेलं म्हण नसत्याला बड्याच.
मालेगावचा बाजार भरला आणि मालेगावच्या बाजारात एक जण मासे मारायचं पावडर एका बसलं 2 रुपयाला पुडी मासे मारला. लोक म्हणजे 2 लाच मासे मारतात, मरणाच्या पुढे खपल्या. एक जण घरी गेला, बायकोनाला पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा आणि डाव्या हाताने मासे हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्यात चालू आहेत ना. म्हणून तर जनाबाने रागा रागा अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. ताली 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 आवाज येतो. दरबार धुंद झालेला आहे आणि अशी परिस्थिती झाली की देवाला अवतार घ्यावा लागत असतो. अवतार घ्यायचं ठरवलं. श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री 12चा प्रसंग, विजांचा कडकडा, धो पाऊस चालू. रोहिणी नक्षत्र आहे, बुधवारचा दिवस आहे. वसुदेव देवकी मातेच्या पोटी भगवंतानं आपला अवतार प्रगट केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आईच्या पोटी 8वा अवतारात 8वा जन्माला वय सुद्धा 8 वर्षाचा. आईच्या डोळ्यात पाण्याला झणे, कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी. देवाने सांगितलं याला रडू नको, मी मराय आलो नाही, मी माराय आलोय. फक्त एक काम करा, मला इथं ठेवू नका. मग कुठं न्या? नंदाच्या घराला, नका. नंदाच्या घराला, मज ने गोकुळाला. मला गोकुळाला न्या. न्यायचं कसं? उचलून तर बघा. उचलेला कमळापती पायीची बंधने कळती. यशोदा मायाजवळ कृष्णाला ठेवलंय, मुलीला घेतलंय, मुलाला ठेवलं. पाट 4 वाजता दाशी नंदवाच्या वाड्यात आलं. साजिर गोजिर रूपवान गुणवान कुलवान शिलवान तिने ते बालक पालन. त्या गवळण अख्ख्या गोकुळामध्ये काय वार्ता पसरवली. गवळण मनती ओ मनती गवळणीला पुत्र झाला पुत्र झाला
त्या गोकुळात आनंद गोकुळेच्या सुका अंधबारणा हेले का बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. गोकुळात आनंद मथुरेत मीटिंग. कंसाने मीटिंग घेतली विचार केला एवढी फिल्डिंग लावून हे निसाटलाच कसं काय. बाकीचे म्हणजे मागचं गोकुळ नका पुढचं नियोजन करा बक्षीस मोठं ठेवा म्हणजे माणसं मारायला तयार होतील. अर्ध राज्य दान देणार म्हणला जेव्हा कृष्णाला मारे त्याला एक जण उठला त्याचा पोर म्हणला गप बसा पप्पा अर्ध राज्य दान मिळतंय पण तिकडून जिवंत महागारी आलं तर. हे बारकाले बी काही सुपी नसतात पोरं मी लय येतो पोरांना. एक कीर्तनात काळव करायचं मी म्हणलं बोलू नको ते मला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोललेले मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही ते मला किती सोपं आहे बिडी. आता बिडी वडल्या बारीकच होत्या ह्याचा बाप रोज ओढत ती बघत आहे बिड्यावालेला चॅप्टर असते ते. 10वीचा क्लास आला गुरुजी म्हणले मूर्खा हो 16 वर्षाचं वय तुमचं एका प्रश्नाचं उत्तर पाठ करणं होत नाही जरा आकली धरा. एक पोर म्हणलं सर 16 वर्षाचं वय असताना माऊलीने ज्ञानेश्वर लिहिली असं तुम्ही आम्हाला सांगता आम्हाला मान्य आहे पण 22व्या वर्षी समाधी घेतली मग तुम्ही कधी समाधी घेणार आहे. म्हणजे गुरुजीची सुद्धा वाट लावाय बसले ते म्हणणं पोरं हे असले गाईबाने असते. गणिताचे शिक्षक आले म्हणले तुला वजाबाकी शिकवायची 5 मधून 5 गेले किती ते म्हणला मला नाही येत सोपं करून सांगा. गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आणि किती चपात्या दिलेत म्हणजे 2. 2तल्या 2 चपात्या तू खाल्ल्या खाली काय राहिलं ते मला भात. खाण्यावर कसं ध्यान आहे जरा गणितावर ध्यान दे ना. हे असले नमुने असतात बारकालेलं ही चित्र आहे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत आणि त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी शुद्ध बीजा पोटी फळे. हा आईवडिलांनी संस्काराचं विचाराचं बीज त्याच्यामध्ये रोवलं पाहिजे त्यावेळेस मुलं आदर्श घडणार आहेत. विडावलं त्याचा पोर म्हणलंय पप्पा अर्ध राज्य दान मी ते पण तिकडून जिवंत महागारी आलं तर तिकडे गेलेलं परत इकडे येत नाही. हो माग कुणीच पुढे नाही लेडीज पुढं आली पुतना मी मारते कृष्णाला. पुतणीची काय फजी केली सगळ्यांना माहिती. 6.5 दिवसाचं वय होतं कृष्णाचं पण आवाडवे शरीराची पुतना मारली त्याला सुद्धा मोक्ष दिला. नवल केवडे केवडे न कळे कानोबात म्हणजे मारा येतोय त्याला सुद्धा मोक्ष म्हणले अजून ह्याच्यापेक्षा दुसरं काय नवल असणार आहे. अनेक जणांचा बालपणीच कार्यक्रम केला का ग बग रिटा मारेले बाळपणी अवघी दैत्यखाने बुडविले विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ रांगू लागले तळव्या तळ हात पैसा